पहिल्याच मोठ्या पावसामध्ये मुंबईची दाणादाण, अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वे सेवेला मोठा फटका, पालिका रेल्वे प्रशासनाचे नाले सफाईचे दावे फोल। मुंबई ठाण्यासह कोकणात आजही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर। पावित्र्य राखलं गेलं नसल्यास नीटची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश द्यावे लागतील, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट संकेत। पेपरफुटीबाबतची माहिती सादर करण्याचे एनटीएसह सीबीआयला आदेश। मुंबई महानगरमध्ये सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ, सीएनजी 1.5 तर पीएनजी 1 रुपयाने महागलं। मुंबईकरांना 1 किलो सीएनजीसाठी 75 रुपये तर पीएनजीसाठी मोजावे लागणार 48 रुपये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। मतं दिली नाही म्हणून मुस्लिमांची घरं तोडत आहेत, गोवंडीच्या शिवाजीनगर झोपडपट्टीतील मुस्लिम बांधवांचा प्रशासनावर आरोप। जम्मू काश्मीरच्या कथुआमध्ये दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद तर 5 जवान जखमी, वचेडी भागात लष्कराच्या गस्त पथकावर ग्रेनेड हल्ला। शिवसेना युबीटीच्या आमदारांचं स्नेहभोजन, विधान परिषद निवडणुकीआधी स्नेहभोजन। मुंबई विद्यापीठामध्ये 152 अनुदानित प्राध्यापक पदांवर भरती, इच्छुकांना 7 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर, विधिमंडळात सर्व आमदारांना करणार मार्गदर्शन। जागतिक कीर्तीच्या राज्यातील खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय, जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना शासन सेवेमध्ये मिळणार नियुक्ती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं, घराबाहेर पडू नका, वर्षा गायकवाड यांचं मुंबईकरांना आवाहन। ठाणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी, पावसामुळे मध्य रेल्वे लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं, मुंबईकरांचा एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास। दापोलीमध्ये पुराच्या पाण्याचा केळसकर नाक्याला वेढा, दापोलीमध्ये जोग नदीचं पाणी पात्राबाहेर आलं, रूपनगर भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस, ओरोस जिजामातानगरमधील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, खासदार नारायण राणे, निलेश राणेंनी केली पाहणी। पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, भारतीय हवामान विभागानं दिला इशारा। हिंगोलीला पावसाने झोडपला, मुसळधार पावसाचा पिकांना फटका, अनेक भागात शेती पाण्याखाली। कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळला, इमारतीसह चाळीतील घरं रिकामी करण्याच्या नोटीस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।